खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेवरून पलटवार केलाय। आमचं संख्याबळ पाहायला आम्ही समर्थ आहोत असं राऊत म्हणाले। उद्धव ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाची संख्या बघावी अशी टीका राणेंनी केली होती आणि त्यावरून आता राऊतांनी पलटवार केलाय। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं। देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंदेंनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं। त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत यापुढे। आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत। राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा, तुमचं संख्याबळ सांगा काय। 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही। मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाजपवर टीकास्त्र डागले। भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान केलंय। किती पक्ष झाले, किती गट झाले असं खरं तर बाळासाहेब थोरात म्हणाले। भाजपच्या खेळीमुळे राजकारणात प्रचंड नुकसान होतंय। मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा झाल्यानंतर महापौर पदाचं आरक्षण निघेल अशी चर्चा होती। फडणवीसांनी आरक्षण काढून घ्यायचं सांगितलंय असं विधान देखील थोरातांनी केलंय। सीएम साहेबांनी आरक्षण काढून घ्या असं सांगितलंय। निवडणूक आयोग त्यांच्या अपेक्षेवर करीत नाही, त्याचा अर्थ निघेल आरक्षण। पाहूया काय होते। एक तर त्यांच्यामध्ये खूप गोंधळाची अवस्था आहे। आपण एकंदर सगळंच राजकारण महाराष्ट्राचं जर पाहिलं आणि आपण तुमचं अमरावती पहा, किती याच्यामध्ये विभागलोय आपण। आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती पर्याय तयार झाले लोकांना, किती ग्रुप झाले, पक्ष झाले का गट झाले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या नीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड असं नुकसान महाराष्ट्राच्या राजकारणाचं होतं आहे। ही वस्तुस्थिती इतके तुकडे करून टाकले आपल्या सगळ्यांचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।